तिकडे ज्या फोर व्हीलर्स आहेत त्या आपण थोड्याशा साईडला पार्क करायच्या आहेत. विनंती करतोय की ज्या फोर व्हीलर आहेत आपण पाहतोय ते आपण बॅट्समनच्या मागे तिकडे जो काला पडदा आहे त्या रिझन मध्ये आपण त्या पार्क करायच्या आहेत. मला वाटते स्विफ्ट गाडी जी आहे मला वाटते पंकज हजारे दादांची ती गाडी आहे. थोडासा आरसा त्रासदायक ठरतोय खेळाडूंना तिकडे. थोडं सहकार्य करा. राहुल अंधेर आणि हेमंत घुडविंदा असे दोन सलामी वीर आपण पाहतोय सलामीसाठी आलेले आहेत. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज गौतम. नागले एक्सप्रेस गौतम भोईर. चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. एका धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्रीगणेश झालेला आहे. एक धाव धावफलकावरती नोंदवली गेली. यंगस्टर नागले आपण पाहतोय. बिग शॉट 6 धावा षटकार. बघा राहुल जर्सी क्रमांक 1 दोन मोठे फटके त्याच्या बॅट मधून इथे आलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 13 वरती जाऊन पोहोचलेली आहे. बघा राहुल याला संदेश देखील आला तिकडनं 5 षटकार मारण्याचा. 2 तर आलेत. तिसरा 3 इन अ रो. राहुलच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. बघा डग आउट मधून राहुलसाठी इशारा की राहुल 5 षटकार पाहिजेत. 3 तर आलेत. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. सध्या तरी जल्लोष पोमन संघाच्या खेळाडू कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वाटतंय नयनजी घरसिया यांच्याकडून थोड्याच वेळात बक्षीस देखील जाहीर होईल. राहुल पुन्हा एकदा खेळण्याकरता सज्ज आहे. इथे बॅकफुट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉल संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू. बघा 3 षटकार आलेत राहुलच्या बॅट मधून. पोमनगावचे माजी सरपंच आपण पाहतोय. हॅलो चेक. हॅलो. ते पुढे सरसावून पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा चेंडू देखील सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता राहुलच्या बॅट मधून निघालेला हा चौथा षटकार. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 26 धावसंख्येवरती 26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय राहुल करता 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालेला आहे सन्माननीय मनोज गांगडा यांच्याकडून. बघा आता 4 षटकार आल्यानंतर चर्चा इथे केली जाते. चर्चा करण्यास भाग पाडलेला आहे.
बघा इथे थोडीशी चर्चा केली गेली कारण 4 षटकार इथे मारले गेलेत. नागले एक्सप्रेस गौतम भोईर या गोलंदाजाला. हेमंत गोडविंदा आता स्ट्राईक वरती आलेला आहे. हेमंत याने जर 3 षटकार जर ठोकले या षटकामध्ये तर नयनजी गरसिया यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. दुसरं षटक हाताळण्याकरता संदेश येतोय. संदेश चाकर, भावेश ठाकरे याला देखील आपण इन ऍक्शन पाहणार आहोत याच्या मॅच मध्ये. भरपूर दिवसानंतर भावेश ठाकरे आपल्याला इन ऍक्शन या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. अंकुश दादा गोवारी यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर अंकुशजी काटेला यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे बॅटचा एज लागलेला आहे आणि हेमंत हा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. यंगस्टर नागले हा संघ आपण पाहतोय. पाहतोय जबरदस्त खेळाडू या संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश ठाकरे सारखा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्यानंतर अमन साकर सारखा एक बिग हिटर आहे आपण पाहतोय. त्यानंतर संदेश आहे. आणखीन भरपूर खेळाडू आपण पाहतोय या संघांमध्ये. विशाल आलाय आणि विशाल याचा फटका आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून गेलेला आहे. तिकडे फक्त एकच धाव मिळणार आहे. या एका धावेने धावसंख्या आता 27 धावसंख्येवरती 27 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. राहुल अंधेर आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली. जर्सी क्रमांक 1 बॅकफूट वरती गेला मात्र टॉप एज घेतलेला आहे. भरपूर मोठा एज आणि हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. संदेशाने या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याने कमबॅक दर्शवलाय देखील. ते जोरकस मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. लेगिस्टी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी दर्शवला हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली जाते. इथे फटका फसलाय. शतरक्षक येतो तिकडे, जज करतोय आणि झेल ड्रॉप. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळालाय विशाल याला. विशाल एक पॉवर हिटर आपण पाहतोय पोमन संघाचा. जर्सी क्रमांक 48 सुरेश रायना यांची आठवण करून देणारा हा नंबर आपण पाहतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू इथे टाकलाय संदेश चाकर याने. एकच धाव मिळणार आहे. पहिले षटक महागडं ठरलं होतं मात्र हे दुसरं षटक कमबॅक करणारं ठरलंय. आतापर्यंत 1 विकेट मिळाली, त्यानंतर 5 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. षडंपूल अँड पॉवरफुल झालेला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे लकी, जो संघाचा संघ नाही काय चांगला झेल त्याने तिकडे पकडलाय. फलंदाज बाद. विशाल याची खेळी संपुष्टात आलेली आहे.
दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला परताना दिसतोय. दोन षटकाचा खेळ पूर्ण झाला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 धावा 31. नव्याने बॅटर इन झालेला आहे नयन गरसिया. लोकेश येतोय. लोकेश पारधी. लोकेश पारधी शेवटचं षटक हाताळण्याकरता स्ट्राईक वरती असेल राहुल. राहुल अंधेर. बघा पहिला चेंडू हा निर्धाव इथे टाकलाय. स्लॉक स्वीप करायचा होता राहुल याला, मात्र बॅट अँड बॉल संपर्क इथे चांगल्या प्रकारे झालेला नाहीये. रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आणि इथे आगमन झालेला आहे सन्माननीय रविदादा गोवारी तसेच दुर्योधन वाघ. त्यानंतर राजेश दादा पागी यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. व्हाईट बॉल करते ते रिव्ह्यू घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी असेल. इन कटर इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. चेंडू पडल्यानंतर वळण घेऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. बोटांची जादू इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. लोकेश आणि पहिल्या बॉल वरती आपल्या बोटांची जादू इथे दाखवलेली आहे. स्विंग होणारा चेंडू आपण बघितलाय. इथे देखील अपील झाली आहे. वेगवान चेंडू राहुल याला आता बांधून ठेवलेला आहे. आता आमच्या व्यापी कक्षामध्ये आगमन झालेल्या सन्माननीय रविदादा गोवारी तसेच दुर्योधन वाघ तसेच राजेश पागी यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल सर्व पाहुण्यांचे. लोकेश पारधी आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल. राहुल अंधेर करता इथे स्लॉट मध्ये होता. चांगला ड्राईव्ह आपण इथे पाहतोय. स्ट्रेट ड्राईव्ह. तिकडे चेक केलं जाईल. चला पाहूया.
नक्कीच सुरक्षित रित्या हा चेंडू तिकडे फील्ड केलेला आहे. एक सिंगलच धाव आलेली आणि आता नयन हा फलंदाज स्ट्राईक वरती आलेला आहे. पहिल्या षटकात तब्बल 26 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर दुसऱ्या षटकात 5 धावा. संदेश याचं चांगलं षटक, 2 विकेट्स त्याने घेतल्या आणि आता लोकेश 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च करतोय. ऑन साईडला खूप चांगला फटका केला गेलाय. संदेश तिकडे प्रयत्न नक्कीच चांगला झाला, मात्र उसळी जास्त होती. आपण पाहतोय चेंडू थोडासा पुढे पडला आणि चेंडूने उसळी देखील घेतली तिकडे आउटफील्ड मध्ये. तेच कारण संदेश चांगल्या प्रकारे चेंडू फील्ड करू शकलेला नाहीये. आता धावसंख्या 4ने 36 वरती जाऊन पोहोचलेली आहे, 36. इथे मिस टायमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि झेल सुटलाय. ते धावचीची संधी देखील निर्माण झाली होती बघा. लोकेश तिकडे गेला होता बॅकअप साठी, मात्र चेंडू त्याला देखील मिळालेला नाहीये आणि एक धाव ही पूर्ण झाली. पकडा कॅच जिंका मॅच हे सूत्र, हे सूत्र सोडवता आलेलं नाहीये. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 37, 37 धावा धावफलकावरती. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅक, प्रयत्न चांगला मात्र सफलता मिळालेली नाहीये. राहुलच्या मॅट मधून आणखीन एक षटकार आलाय. धावसंख्या 43, 43 धावा धावफलकावरती आणि 44 धावांचं टार्गेट हे सेट केलेलं आहे. 18 चेंडू आणि 44 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाने 2 सामने जिंकलेत. तिसऱ्या फेरीत त्याने प्रवेश केलाय. त्यानंतर शिलोतर ए या संघाने 2 सामने जिंकले, त्याने देखील तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आता आपण पाहतोय की टायगर स्पोर्ट्स भिवपाडा या संघाने 1 सामना जिंकलाय. त्यानंतर शेवटचा सामना आपण पाहतोय यंगस्टर नागले आणि गावदेवी पोमन या संघामधून कुठला संघ पुढे पाहूया.
या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर आयोजित गावदेवी चषक 2025 चा हा महासोहळा पाहतोय. पण आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसातील आजच्या पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. एका बाजूला यंगस्टार नागले, दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स पोमन. पोमन संघाने प्रथम फलंदाजी करताना पाहिलं तर 44 म्हणजे 44 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि ते संपुष्टात आणण्याचे दोन सलामीचे फलंदाज लोकेश आणि पाहतोय संदेश. इथे स्वागत आणि सन्मान केला जाईल. आदरणीय सन्माननीय रवीजी गोवारी आणि दुर्योधनजी वाघ यांचा. पुन्हा एकदा मॅच मध्ये परत पहिला बॉल पहिल्यांदा फटका फसला होता. 1700 होता तिकडे ताईनल बघा, त्याच्याकडून होतोय चुकी आणि पाहतोय एक साधा सोप्पा झेल आपण पाहिलं तर धरतीला दान झालाय आणि लोकेश सारख्या फलंदाजाला पाहिजे तर पण एक जीवनदान मिळालंय. पहिल्या षटक हाचसाठी आपण पाहतोय अतुल नडगे यांना आणि पहिल्या चेंडूत ब्रेक थ्रू मिळवून द्यायचं काम सुद्धा केलं होतं, पण तो झेल सुटलाय लोकेशांचा. पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका आपण ऑन साईडला पाहतो गॅप मध्ये. शतरक्ष आहे तिकडे, चांगला शतरक्षण पाहतोय आणि यावेळेस पाहतो फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीला धावफलक जाऊन पोहोचते 2 या आकड्या 3 या आकड्यावरती. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला जातो. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. पाहिलं तर चेंडू येतो निर्धाव. पुढचा बॉल अतुल यांचा. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला जातो. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्याच्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतर कमबॅक केलाय अतुल यांनी. चांगल्या टप्प्यावरती यावेळेस पाहिलं तर गोलंदाजी करताना अतुल नडगे यांना. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन यावेळेस मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे बघा. मिड ऑफ मध्ये शतरक्षक होता, त्याच्या हातामध्ये साधा सोपा सरळ झेल देऊन तंबूच्या आश्रय जाताना पाहतोय आपण मिस्टर संदेश चाकर यांना. फर्स्ट विकेट डाऊन. न्यू बॅटर आपण पाहतो मिस्टर भावेश ठाकरे यांना. बॅटिंग मार्क वरती 44 धावांचा टार्गेट सेट केलाय. 44 धावा जर संपुष्टात आणायचे असेल तर प्रति षटकामध्ये जवळजवळ 3 षटकार ठोकावे लागतील. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन शेवटचा बॉल असेल पॉप्युलर षटकातील. यावेळेस उडवलाय गॅप मध्ये, चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात या 4 धावा. चौकार. बघा या चौकाराने धावफलक पाहिलं तर आकार थोडासा बदलताना पाहतोय. 7 वर जाऊन पोहोचते. 7 रन्स ऑन बोर्ड एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता समीकरण झालंय 12 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता असेल. सरासरी पाहिजे तर 18.50च्या सरासरीने जावं लागेल.
म्हणजे 3 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 3 मोठे षटकार, उत्तुंग षटकार मारणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर विशाल भडांगे यांना पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय बॉलिंग मार्क वर सज्ज असताना. अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिल्या सातत्याने विशाल यांना. विशाल बॉलिंग मार्क वरती. लोकेश स्ट्राईक वरती असतील. लोकेश यांना स्ट्राईक वरती राहावं लागेल जास्तीत जास्त. पहिला बॉल विशालांचा लोकेशसाठी. पहिलाच बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. 45 वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन बोर्ड. समीकरण झाले 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह केला. एक धाव झाली बघा. अतुल होते परंतु अतुलला चकवून चेंडू सरळ जातो सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. बघा शतरक्षक अतुल चेंडूपर्यंत पोहोचला होता परंतु त्याला थोडस पाहिलं तर चकवून हा चेंडू निघून गेलाय 4 धाव्यांसाठी. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. यावेळेस बघा उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. समीकरण आता पुन्हा एकदा बदलताना पाहतोय. 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल. लोकेश पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती. यावेळेस बघा फिंगर रोल केली होती. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज विशाल यांनी. बघा याच करता जाणला जातो हा गोलंदाज. चौकार आला होता. चौकारानंतर कमबॅक कसं करावं त्या गोलंदाजाने दाखवलंय. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिल्या यावेळेस विशाल भडांगे यांना. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असतील. यावेळेस बॅटची लिडिंग एज फॉर्निचर होतं डिसमिस. फलंदाज होतोय बाद मिस्टर लोकेश पारधी. बॅक टू डग आउट. कॉन बघा थोडस राहुलच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्माईल आहे कारण आता मॅच जवळजवळ त्यांच्या पकडमध्ये येऊन बसलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय अमन चाकर यांना. चला आता आपण पुन्हा एकदा स्वागत आणि सत्कार केला जातोय. आदरणीय सन्माननीय रवीजी गोवारी आणि दुर्योधनजी वाघ यांचा आदर सत्कार केला जातोय. अमृतजी भोई यांच्या शुभ हस्ते मायाची उपदार शॉल. दुर्योधनजी वाघ यांचा स्वागत सत्कार केला जातोय. मायाची उपदार शॉल या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात जाते आणि एक पुष्पगुच्छ सुद्धा दिले जाते. पाहुण्यांचा सचा हातभार लागू द्या स्पर्धेला. मायाची उपदार शॉल आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता असेल. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि एक पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय साहेबांचा. पुन्हा एकदा आपण चालू असलेल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत जातोय. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल. आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय एक स्टायलिश प्लेयर राहुल अंधेर.
एक उत्तम व्यक्तिमत्व पाहतोय पण आदरणीय सन्माननीय राजेशजी पागी यांचा सुद्धा आम्ही आदर सत्कार केला जाईल. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. अमृतजी भोई यांच्या शुभ हस्ते त्याचा स्वागत सत्कार केला जाईल. मायाची उपदार शॉल या स्पर्धेची एक गोड आठवण आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा स्वागत सत्कार केला जातोय. पाहुणे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला आपण पुन्हा एकदा या मॅच मध्ये चालू असलेल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत जातोय. पहिल्या चेंडूत पाहिलं तर राहुल यांच्या सिंगल आले. समीकरण थोडंसं बदललंय. 5 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळावे लागतील. 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस बघा फिंगर रोल केली होती. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. पूर्णपणे यावेळेस पाहिलं तर पकड बसवलाय. पुढचा बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या टोला लागला. चेंडू सरळ जातो डिक्लेशन झोन मध्ये. डी झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचते. वीस धावेंवरती. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता. बॅटच्या टोला लागला परंतु विकेट किपरच्या हातामध्ये सरळ चेंडू एका टप्प्याने विसावला गेला. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव येतोय. यावेळेस पाहिलं तर पूर्णपणे बॅकफूट वरती ढकललंय गावदेवी स्पोर्ट्स पोमण या संघाने. यंगस्टार नागले संघाला. आडव्या बॅटचा वापर. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. शेवटचा बॉल असेल आणि जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय गावदेवी स्पोर्ट्स पोमण संघ. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. षटक समजा तिसरं आणि सामना जिंकलाय तो गावदेवी स्पोर्ट्स पोमण या संघाने. हार्डलक 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 यंगस्टार नागले. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आणि मॅन ऑफ द मॅच इज